आणि पंढरपूरमधून आताच एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे पंढरपूरमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून वीज गेलेली आहे आणि ऐन वारीच्या काळामध्ये म्हणजेच आषाढी एकादशी उद्या आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज वीज गायब झाल्यामुळे वारकऱ्यांचा खोळंबा होतोय। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहेत। सुनील, आत्ताची काय परिस्थिती, वीज का गायब झाली आहे, अधिकारी काय सांगतायत? आता एकच मिनिटापूर्वी फोन चालू असतानाच लाईट आलेली आहे। मात्र मगाशी 7 वाजल्यापासून जी लाईट गेल्यामुळे लोकांची इतके हाल होत होते, कुठे जायचं समजत नव्हतं। संपूर्ण शहरातली लाईट अचानक गायब झाली होती आणि कुठलेही अधिकारी फोन घ्यायला फोन लागत नव्हते आणि कुठल्याही अधिकाऱ्यांशी संपर्क झालेला नाही। प्राजक्ता, मात्र मुख्यमंत्री आज पंढरपुरात असताना विजेचा असा खेळखंडोबा चाललेला आहे, याबद्दल काही बोललं जात आहे? अजून मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू असताना लाईट गेली ही त्यापेक्षा मजेची गोष्ट आहे आणि याचा कोणालाच काहीच कळलं नाही लाईट कशी गेली काय गेली। मात्र मुख्यमंत्र्यांचे इथं जनरेटर सुरू झाले, मात्र गावातल्या भाविकांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। सुनील, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे वारकऱ्यांचं आंदोलन एकीकडे सुरू होतं आणि दुसरीकडे वीज गायब झालेली आहे। आज मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण पंढरपूर शहर हे 7 वाजल्यापासून अंधारात पाहायला मिळत होतं आणि त्यानंतर आता 1 मिनिटापूर्वीच वीज आल्याचं बोललं जात आहे। मुख्यमंत्र्यांचा एकीकडे कार्यक्रम सुरू होता आणि त्याच वेळी वीज गायब झाली, त्यामुळे देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे।